तर शहाजी बापू पाटलांच्या ऑफिसवरती धाड पडलेली होती। निवडणूक आयोग आणि एलसीबी पथकाने ही धाड टाकलेली होती आणि त्यानंतर आता त्याचं राजकारण रंगलेलं आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि दीपक साळुंखे यांनी सभा संपताच मला घरात जेरबंद केलं। कार्यकर्त्यांच्या घरी धाडी टाकून त्यांना जेरबंद केलं। तपासणीनंतर शहाजी बापूंचा गंभीर आरोप। आमच्याकडे एक गद्दार होता, आता बोलतील काय धाडी काय पोलीस। शहाजी बापूंवर झालेल्या कारवाईवरती उद्धव ठाकरेंची टीका। कुणी सत्तेत आहे किंवा बाहेर आहे यावरून धाड ठरत नसते। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सांगोल्यात शहाजी बापूंच्या कार्यालयात एलसीबी पथकाकडून पाहणी। उद्याच्या निवडणुकीनंतर शहाजी बापूंना वेड्याच्या हॉस्पिटलला दाखल करावं लागेल। माजी आमदार दीपक साळुंखेंची टीका। काल आमच्या देखील कार्यालयावर कारवाई झाली। आम्ही शहाजी बापूंसारखं राजकीय भांडवल केलं नाही, साळुंखे यांचा टोला। शहाजी बापू पाटलांनी 2 दिवसांपूर्वी केलेल्या विधानानंतर निवडणूक आयोगाची कारवाई, मात्र झालेली कारवाई योग्य नाही। शिंदेंनी याची दखल घेतलेली आहे। मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्ट। छापेमारीची मुद्दा भावनिक करून मत मागण्याचा शहाजी बापूंचा प्रयत्न। सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांची टीका। सांगोला नगरपालिकेमध्ये शहाजी बापूंविरोधात शेकाप, भाजप आणि दीपक साळुंखेंची युती। निवडणूक आयोगाच्या कारवाईनंतर धनगेकरांनी शहाजी बापूंची भेट घेतली। 3 तारखेनंतर राजकीय भूमिका ठरवणार। एकनाथ शिंदे सांगतील तो आदेश 3 तारखेनंतर पाळणार, धनगेकरांचं वक्तव्य। खाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतोय। शहाजी बापूंच्या कार्यालयातील तपासणीनंतर अंबादास दानवेंचा टोला। तर सांगोल्यातील भाजपा शेकापचा प्रचार कार्यालयाची ही तपासणी। एलसीबी पथक, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं या 2 पक्षांच्या कार्यालयाचीही केली तपासणी। तर सध्या मनपा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मुंबई महानगरपालिका प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज। इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र मुंबई महापालिकेला प्राप्त। 25,000 बॅलेट युनिट, 20,000 कंट्रोल युनिट बीएमसीच्या ताब्यात। महापालिका निवडणुकीत महायुतीला फटका बसू नये म्हणून हालचाली सुरू। भाजपा शिवसेनेतील कटुता संपवण्यासाठी दिल्लीतील नेतृत्व मध्यस्थी करणार असल्याची माहिती। राज ठाकरे सोबत आल्यानंतर भाजपचा पराभव होणार, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। बिहारनंतर आत्मविश्वास वाढला असेल, काँग्रेसला वेगळं लढू द्या, राऊतांकडून स्पष्ट। भाजपा हाच मुंबईचा खरा शत्रू असल्याचा राऊतांचा हल्लाबोल। पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू। पुढच्या आठवड्यात शहर भाजपची कोर कमिटीची बैठक। तुर्तास ब्रेक लागलेल्या पक्षप्रवेशांचा मार्ग होणार मोकळा। बैठकीनंतर कुणाचे पक्षप्रवेश करायचे याचा निर्णय होणार। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचा गौतमी पाटीलकडून प्रचार। तर गौतमी पाटीलला ट्रोल करणाऱ्यांना धडा शिकवणार, भाऊ म्हणून गौतमीच्या पाठीशी उभा राहणार। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचं चंद्रपुरातील प्रचार सभेत वक्तव्य। पनवेल महानगरपालिकेच्या मतदार यादीचा घोळ। मनसेकडून मतदार याद्यांवर आक्षेप। मतदार याद्यांमध्ये एकाच व्यक्तीला 268 मुलं। मनसेच्या पनवेल तहसीलदार कार्यालयामध्ये वाद। उद्धव ठाकरेंच्या हस्ते असलफामधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन। ठाकरेंच्या सेनेच्या 160 नंबर शाखेचं उद्घाटन। चांदिवली विधानसभा उपसंघटक राजेंद्र पाखरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। मुंबई विमानतळ कार्गोमधील कर्मचाऱ्यांचा भाजपा प्रणित। राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश। मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साठम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला। मीरा भाईंदरच्या डोंगरी परिसरातील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्प सरकारकडून रद्द। याबाबतची अधिसूचना लवकरच जाहीर होणार। पर्यायी जागा शोधून मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती।